राया फाईल घेऊन या. कर मोकळ्या हाताने का आलास? फाईल कुठे आहे? पप्या घेऊन येतोय का फाईल? काय झालं? फाईल आणायला इतका वेळ का लागतोय? फाईल गावा नाही, लय हुडकली. फाईल मिळत नाही? फाईल तयार केली होतीस ना? अवाई शपथ तयार केली होती फाईल. कुठं गेली काहीच कळा नाही. अरे अशी कशी गायब झाली? कामावर ध्यान आहे का नाही तुझं? अरे कारखान्याच्या बाहेर तर जाऊ शकत नाही. हवेत उडून गेली का चोरीला गेली? आत येऊ का? हा ये, बोल काय? भाऊसाहेब, रायाने ती फाईल माझ्याकडे दिली होती आणि ती माझ्याकडनं हरवली. तुझ्याकडून असं काही होऊ शकेल याच्यावर आमचा विश्वास बसत नाही कृष्णा. खरं सांग, फाईल तुझ्याकडून हरवली का ह्याला वाचवायचा प्रयत्न करतेस? नाही नाही भाऊसाहेब, खरंच सांगते, माझ्याकडनंच हरवली. पण आम्ही नवीन अहवाल लगेच तयार करून देतो तुम्हाला. सोपान, आलो. प्रिंटिंग प्रेस कडे गाडी घे. आज प्रेस मध्ये काय काम काढलं? अहवाल छापायचा होता. त्यात सांगितलं होतं दुसरं काही काम घेऊ नको. त्यात सांगून टाकू ना, अहवालच तयार नाही म्हणून. आपल्या बाई त्याची दुसरी कामं रखडायची. चला चला चला. अरे सोपान, अरे ही काय फाईल? हरवलेली गोष्ट आज न उद्या सापडेलच की. विश्वास ठेवा माझ्यावर. सापडेल तेव्हा सापडेल. आज परत एकदा भाऊसाहेबांसमोर मी खोटा ठरलोय. भाऊसाहेबांच्या तोंडून कौतुक ऐकणं माझ्या नशिबातच नाही. सर, हे तुम्हीच नका ठरवू. आपला नशिबी काय लिहिलंय हे आपल्याला कसं माहिती असणार? आणि जे लिहिलंय ते वाईटच असेल असं कशावरनं? जेव्हा एखादी गोष्ट हरवती ना, तेव्हा कुठंतरी काहीतरी नवीन गोष्ट सापडती. सापडली. अहवालाची फाईल सापडली. अरे एवढं घाबरायला काय झालं? रात्रभर जागून फाईल तयार केली हे कळलंय आम्हाला सोपानकडून. तो काळजीपोटी ही फाईल घेऊन आला. मस्त केलंय काम. असंच मन लावून काम कर. आम्हाला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. तू आमच्या सोबत आहेस ना, त्याचा अभिमान वाटतो आम्हाला. असंच मन लावून काम कर आणि खूप मोठी हो. तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मुलींनी असंच शिकलं पाहिजे बघ.
आशा, ए आशा, ए आशा. काय वहिनी बोला की. काय ग, तुझी तब्येत झाली वय बरी? वय एक दिवस जाम झालेली, आता बरी आहे. ऑपरेशन झालं आणि एका दिवसात घरी पण सोडलं वय तुला? माझं कसलं ऑपरेशन झालं तेव्हा? ताप आलेलं फक्त. तुझा नवरा कुठे आहे तो सोपन? ये काय येडबीड लागलं काय? हा सोपन कोणाला म्हणतेस ग? शाळेत होतो तुम्ही एकत्र. तर तोंड सांभाळून बोल की. तुझी जीवावर पहिल्यांदा. हा अगं तुम्हाला काय लाजा बिजा वाटतात का नाही? एखाद्याला असं उलट फिरवून आपटताय. येऊ देस त्या सोपनला, सांगते मग त्याला काय हाय ती. माझा नवरा आहे तो, नीट बोलायचं. अरे तुला करायचं नाही त्याला. तुला आवाजावं करायचं असेल ना तर तू आवाजावं कर, मला नका सांगूस. आणि त्याला काय अक्कल बिक्कल हाय का ग? आला होता माझ्याकडे रडत रडत, म्हणत होता माझी बायको आजारी हाय, तिचं ऑपरेशन करायचंय, हातरुणाला खिळून हाय ती. 10,000 रुपये असलं तर द्या म्हणलं. पैसे वाचून सगळं थटलं या. मला पण त्याचं सगळं बोलणं खरंच वाटलं आणि मी एक कट्टा 10,000 रुपये त्याला दिलं, पण अजून द्यायचं नाव नाही. आणि तुझं सुद्धा ऑपरेशन झालं नाही. अगं किती निर्लज्ज आहे तुझा नवरा, ते सांग आता तूच. हो यातलं मला काय बी माहित नाही. आणि मग कशाला ग नवऱ्याची कडवडतीयस? 3 महिने झालं पैसे घेऊन गेलाय तुझा नवरा, अजून द्यायची वासना नाही त्याची. आणि याचा तर विषय सोडून द्या. काय बया यो माणूस एका शब्दाने बी बोलला नाही मला. कसा बोलाल मी म्हणते, कसा बोलाल? पैसे उधळायला नेलेत ना, इतका तर लायकीचा आहे तुझा नवरा. ही बघा घेतले असतील त्यांनी पैसे, पण म्हणून त्यांच्याबद्दल असं वाईट वांगळ बोलायला मी ऐकून घ्यायची नाही. बोलायचं असेल तर नीट बोलायचं. तर 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 अगं तुझा नवरा आहे का त्या मापाचा? लागली सांगाया. अरे मापात पाप नव्हतं करायला पाहिजे, नाही तर बरोबर कार्यक्रम लागला होता. हा अहो कोणाकोणाकडनं आणि कसले कसले पैसे घेऊन ठेवलेत तुम्ही? हा एक लिमिट, एक लिमिट. वहिनी उगा देवाने तोंड दिलाय म्हणून काही बोलू नका. पैसा म्हणजे काय माणसापेक्षा मोठा आहे काय? पैसा पैसा काढताय काय पळून चालू आहे दावा? हवं काय डोसका बिस्का फिरला काय तुमचं? तुमच्या डोकं फिरलंय. पैसा बुडवणारा वाटलो काय मी? ध्यानात ठेवा, सोपान फाटकाय पण लबाड नाही. 1 ना 1 रुपया देऊन टाकतो, पण जर परत माझ्या दारात येऊन माझ्या परस्पर माझ्या बायकोला जर बोलली ना, चापटीतच पाडीन. अशा काय फाजील माणूस आहे, बघितलं का किती लायकीचा आहे तो. अहो पाक भांब बोलायचं का तुम्ही? हा माय देखा दुसऱ्या बाईला हात लावताय, लाज वाटत नाही? थांबा थांबा थांबा, काहीतरी मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून. नाही 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 नाही, रॉंग नंबर. आय एम व्हेरी सॉरी. हे इज नॉट ओनली माझी बायको, बट ऑल्सो काळजाचा तुकडा. काळजाच्या तुकड्यावाल्या मुक्काट्यानं माझा पैसा टाकायचं, त्याशिवाय मी इथं हलतच नसती, कळलं का? मला वाटत आली माझी वाघीण लागणार जाता. मावशी काय झालं ग? अगं तुझ्या ह्या मामाने माझ्याकडनं पैसे घेतले ती आणि द्यायचं नाव नाही, मग काय बोलणार बरं? तिला आवाज चढवून बोल नको. काळीज आहे माझं, पाचे माझे. मावशे तू काळजी करू नकोस, माझा पगार झाला ना की तुला लगेच पैसे देते बघ मी. आता तू माझ्या मिंटीची मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवते. अगं कृष्ण, तू कशाला तिला पैसे देते? हे तुझा मामा जिवंत असताना. बस की जरा, काय असतंय र तुझं? कृष्णे हात सोड. का ग मामे? कृष्णे हात सोड ना, आज चल. आगवा माई. कृष्णे आज चल म्हणलं ना. मी दारू उतरल्याशिवाय आत यायचं नाही, समजलं? राहा बाहेरच. आगाशा ग, नको करू ग माझ्या जीवनाची दशा ग. आशा रंजे, ती आपण पोरगी बघून आलो, त्यांच्या घरच्यांचा काय फोन बिन आलता का ग? नाही म्हणजे पुढं काय करायचं कसं करायचं ती ठरवलं असतं ना. नाही ग, नाही आला त्यांचा फोन.
अगं त्या दिवशी अचानक ते घरी आले आणि आपण गांगरून गेलो आणि आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून आपण त्यासनी घरातनं बाहेर काढलं. त्याचा बहुतेक राग आला असेल त्यांना. अगं तू तरी केलास का फोन? म्हणजे त्यासनी अजून रायाच्या पत्रिकेतला दोष कळलेला दिसत नाही. कदाचित त्यांनी गुरुजींना पत्रिकाच दावली नसेल. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. फुले, हा काय ग? अगं मी काय विचारतीया, काय केलास का पोरीकडे फोन? हा ग नाही केला मी म्हणलं जाऊन त्यांच्याशी डायरेक्ट बोलावं. म्हणजे इथनं घरातनं फोन करायचा तर भाऊसाहेबांनी आणि तुझ्या सासूने ऐकलं म्हणजे कुटाणा डोक्याला. बराबर बोलतीयस बघ गुले तू. मला बी असंच वाटतंय. आपणच त्यासनी सांगूया की आपण एक पोरगी बघितली आणि तशी बी सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावरच दिली. रंजे एवढी घाई कशा पाय करती? लगेच कशाला सांगायचे त्यासनी? अगं मग कधी सांगूया? मांडव टाकल्यावर? नाही तसं नाही. पोरीकडच्यांचा आपल्याला कुठं काय परत फोन आलाय तवा. म्हणजे त्यांचं जर काय मतभेद बदललं असेल. आता तू मगाशी कशी म्हणलीस आपण त्यासनी घरातनं हाकलून दिल्यावानी बाहेर काढलं. त्याचा त्यासनी राग जर आला असेल तर त्यांचं मत बदललं असेल ना. आणि मग ह्या रागाच्या ह्याच्यातच आपणच त्यासनी स्वतःहून फोन केला तर त्यासनी काय वाटल आपल्यालाच लई गरज आहे. आणि एक महत्वाची गोष्ट रंजे, आपणच त्यासनी घरातनं बाहेर काढायचं. वरनं आपणच त्यासनी फोन करायचा. म्हणजे ह्यात काय तर काळं बेरं असणार असं जर त्यासनी वाटलं तर काय करायचं सांग बर? म्हणजे बघ बाय, तुला कसं पटतंय बघ. वय बरोबर बोलतीयस. मग आधी आपण त्यांच्या मनातला संशय काढू आणि मग डायरेक्ट बोलणी करून मगच भाऊसाहेबांबरोबर बोलू. चालेल, असंच करू. आपण त्यासनी भेटू आणि त्यांच्या मनातला संशय दूर करू. वय थांब जरा, मी आली यासनी दूध देऊन. अगं होय की, वाईस दम काढ. आधी त्यासनी रायाची पत्रिका तर बघू दे. हे मामे, बरं वाटतंय का ग? होय, बरं आहे की आता. मग गोळ्या घेतल्यास का नाही? अगं आता बरं वाटतंय तर कशाला उगाच गोळ्या घ्यायच्या? असं असतं वे कुठं? बरं वाटतंय म्हणून गोळ्या घ्यायच्या नाहीत वे? आता कामाच्या यापात झाला उशीर. झाला उशीर म्हणे. मामे व्यवस्थित गोळ्या घेत जा बर का, नाहीतर मी तिकडे कामावर जायची आणि तू इकडे आजारी पडायचीस आणि मग मला लय रुक लागून राहील बघ. ही घे गोळ्या, धर. थांब, ही बी आहे. आता कसं कृष्णे, एवढा अभ्यास आणि कारखान्याच्या यापात बी मी गोळ्या घेतल्या नाही हे तुझ्या लक्षात राहतं वय? मला किती बी काम असलं काय बी काम असलं ना तरी बी मी तुझी काळजी घेणार बघ. कसं आहे, तू तुझी काळजी घेत नाही ना, मग मलाच घ्यावी लागल. काय मामी, बरं आहे का? अरे वय बरं आहे की. हा मग लगे आता कोकरवड्या मारत काम सुरू कर नका. मी सांगतो ते ऐकायचं. मंडईतली कामं मी बघतो, तू जरा विश्रांती घे. काय कसं काय यावेळी येणं केलं? अगं क्लासच्या सरांनी आज ग्रुपवर मेसेज करता ती क्लासमध्ये आज कुठली तरी चाचणी घेणार आहेत. ती सीएच्या अगोदर नाही का IPC ची परीक्षा? हा बरोबर. हा ती 2-3 दिवस आली त्याच्या अगोदरची परीक्षा आहे बघ. वय वय. हा मग मी तुला मोबाईलवर पेपरचं फोटो पाठवतो. मग तू पण आता लगेच अभ्यासाला लाग आणि त्या कारखान्यात 2-3 दिवस सुट्टी घे. काय रे तुझं सारखं असतं सुट्टी घे सुट्टी घे. अरे मला येळ मिळतो अभ्यास करायला आणि येळ मिळत नसेल तर सुट्टी काढीन की मी. सीए व्हायचं तेवढं डोक्यात ठेव, बाकी तुला काय करायची ती कर. हा बर, ही घे. चल उरक पटापटा, मी तुला कारखाना सोडतो. हा चल 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 मामी बाय बाय. आराम कर, काम करत बसू नका. अहो एवढ्या लवकर एवढी मोठी ऑर्डर शक्य नाही. अहो 4 दिवस दिलेत मी तुम्हाला आणि मला वाटतं 4 दिवसात एवढं झालंच पाहिजे. तेच सांगतोय मी. 4 दिवस देताय तुम्ही, पण ही ऑर्डर पूर्ण करायला कमीत कमी 7 दिवस लागतात. 4 दिवस कारखाना दिवस रात्र जरी चालू ठेवला ना
तरी भी ऑर्डर पूर्ण होऊ शकत नाही. मी खूप अपेक्षेनं आलोय तुमच्याकडे आणि तुमच्या हळदीची मागणी वाढल्यामुळे मी जरा जास्तीच मागून ठेवतोय. हे बघा, आपल्या एका कारखान्यात दिवसाला 7 टन हळद निघते आणि आपले 5 कारखाने आहेत. झाले किती 35 टन. आणि तुमची जवळजवळ 150 टनाची ऑर्डर आहे. कारखान्यात बाकीचे पण काम सुरू आहेत. आणि मला मान्य आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या बिझनेससाठी आमचीच हळद घेणार आहे. बरं, बाकीच्या ऑर्डर दिलेल्या लोकांना त्यासाठी आम्ही थांबू शकत नाही. हे बघा, तुमचं हे गणित नाही कळत मला. आम्ही घेतोय ऑर्डर तुमची. 4 दिवसात माल तयार होईल. कशी होईल ऑर्डर पूर्ण? दादा तुला नंतर सांगतो मी. नक्की ना मग? हो, तुम्ही नका काळजी करू. अहो, तुम्हाला आजवर नाराज केले का कधी आम्ही? मी ऍडव्हान्सचा चेक कुरिअर करतो. आभारी आहे. येतो मी. कशाच्या जीवावर म्हणलास रे ऑर्डर पूर्ण करून देतो म्हणून? अरे आपल्या कामगारांना जीव आहे का नाही? मी आत्ताच सांगतोय बरं का, त्यांच्याकडनं जास्तीचं काम करून घेणार नाही मी. अरे दादा, ते कामगार सोडून आपण दुसरे कामगार लावू की. कसं आहे बघ, डीलरला नाराज करून जमणार नाही आपल्याला. आणि हाय ते कामगार थोडंसं काम जास्त करायला सांगू. होईल रे सगळं व्यवस्थित. वाटलंच त्यांना वाईट थोडं जादा पैसे देऊ आपण. आजकाल जास्ती पैसे कोणाला नको सांग बरं. पण ही ऑर्डर पूर्ण करायची जबाबदारी तुझी. आणि ही ऑर्डर जर पूर्ण नाही झाली तर मग तू आहे आणि मी आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, भाऊसाहेबांच्या आणि कारखान्याच्या नावाला बट्टा लागलेला मला चालणार नाही. दिलेला शब्द पाळायची परंपरा आहे आपली. त्यामुळे ही ऑर्डर वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. बर चल, येते. संध्याकाळी भेटू. नीट जा. ऐक जरा थांब की. मी एक विचार करत होतो की आता दिवसभर तू कारखान्यात काम करणार, घरी जाऊन घरच्या कामाच्या आवरावर करणार, बरोबर. परत मधीच बंगल्यावर जाऊन काय ना काय तिकडे पण काम करत असते. ते हायच की. एवढा टाइम तुझा खराब होत असेल तर तू अभ्यास कशी करणार? अगं तुला नुसतं मोठ्याला झुपल्यावणी झालंय. आणि हो, तुझा जर अभ्यास नाही ना झाला तर मला चालणार नाही. अरे तसं काही बी नाही होतंय, समजावेस. काळजी नको करूस. मला माहित आहे की तुझा अभ्यास होतोय का, तुला तांगवायचं धरलंय ती. चल त्याच्याकडे येतो. तुला वाटतंय तसं नाही बघ. कारखान्यावर मला एवढं काम नसतंय. मधल्या वेळेत मी अभ्यासच करत असते. त्यामुळे मला सुट्टीची काय बी गरज नाही बघ. आणि काय र, मला काय माझ्या अभ्यासाची काळजी नाही व्हय? हा, अरे मला सुट्टी लागली की मी घेईनच की सुट्टी. हा बर मुंजा, आता निघते मी. 8 वाजून गेले, लई उशीर होतोय. हा ए कृष्णे, अगं मोरचं 2-3 दिवस लय महत्वाचं आहे. होते समजा व्यवस्थित, काळजी नको करू. लय नशीबवान आहेस बघ पोरी. अगं विद्या त्यांच्या घरची सून होणार आहेस तू. लय मोठी लोक आहेत ती. सगळ्या तालुक्यात भाऊसाहेबांचा मान आहे. आणि त्यांचं पोरग बी तसंच आहे बर का. नशीब काढलंस ग बाय पोरी तू. तुम्ही आणि असं अचानक? आता आमच्या रायाचं नशीबच फुटकं म्हणल्यावर यायला लागणारच की. काय झालं? अहो, भाऊसाहेबांनी तुमच्या पोरीची पत्रिका आमच्या गुरुजीसनी दावली. गुरुजी म्हणलं तर पोरगीच्या पत्रिकेत दोष आहे. आणि जर आमच्या रायाचं लगीन पोरगी बरं केलं तर आमच्या रायाच्या जीवाला धोका आहे हो. पण असं कसं झालं? अहो, आता मी काय खोटं सांगते वितवा. तुम्ही तर उलट आमचं घर मोठं, माणसं एवढी मोठी म्हणून पत्रिका बी बघायला तयार नव्हता की. आम्हाला तर बघायलाच पाहिजे की. व बर, ती रायाची माहिती लिहून दिलेला कागद त्याचं काय केलं? ही काय पद्धत झाली नका काढायची? मी एवढ्या काळजीने तुम्हाला माहिती लिहून दिल्या आणि तुम्ही त्याच्यावरच नका काढत बसलाय. सवी माफ कराव, पण माझ्या ध्यानातच आलं नाही. आजच जाऊन पत्रिका बघतो आणि तुम्हाला सांगतो. बर बर, पोराची पत्रिका बघितल्याशिवाय घरला यायचं नाही बोलणी करायला. पोरगीच्या पत्रिकेत तर दोष आहेच,
पर पोराच्या पत्रिकेत काय होतंय ती तर बघू. पर पत्रिका बघितल्याशिवाय घरला बोलणी करायला यायचं नाही.